पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। साखरेचा दर वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे। पगार कमी असताना महागाई वाढत असल्यानं घरखर्च भागवणं कठीण झालंय। सरकारने महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी गृहिणींनी केली आहे। जी वाढती महागाई आणि साखरेचा भाव ज्या पद्धतीनं वाढला त्याचा मी सरकारचा निषेध करते। आता सणासुदीचे दिवस आलेले आहे, गणपती आहे, महालक्ष्मी आहे, दिवाळी येते आहे आणि याच्या तोंडावर जर साखरेचा भाव वाढला असेल तर साखर निश्चितच कडू झालेली आहे। या साखरेचा भाव कमी करावा अशी सरकारला मी विनंती करते। हे सरकारने निर्णय घेतलेले आहे ते अतिशय चुकीचं आहे। आज आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणात महागाई वाढली, सणासुदीचे दिवस आहे, साखरेचा भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला, 55 ते 72 रुपयाप्रमाणे साखर झालेली आहे। जर असं जर होत असेल तर आमच्या गृहिणीचं एकच आहे की जो आम्ही महिन्याचा बजेट काढतो तो महिन्याचा बजेट आज आमचा कोलमडलेला आहे। कारण दुसरीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, महागाई वाढल्यामुळे आज आमचा बजेट आहे तो पूर्णपणे कोलमडलेला आहे। सरकारला माझी विनंती आहे की महागाई कमी करावी। आदित्य ठाकरेंचा आता एक पोस्ट करत सरकारला सवाल आहे। फेलोशिप करता अर्ज करायलाही अर्ज शुल्क लागतं का अशी विचारणा आहे। अर्जाच्या माध्यमातूनही लूट चालवली आहे का अशी विचारणा केली जाते। जेनझी फेलोशिप करता अर्ज करायलाही अर्ज शुल्क असा सवाल आदित्य ठाकरे करतायत। अर्जाच्या माध्यमातूनही लूट चालवली आहे का अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। महापौरांचे खर्च भागवण्याकरता असे मार्ग अवलंबण्याची वेळ आली आहे का अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केली आहे। फुटबॉलची मैदानं हिरावून घेणं, मुंबईकरांना असलेली मैदानं खासगीकरणाच्या घशात घालणं थांबवा असं आदित्य ठाकरे म्हणतायत। आणि जाब विचारा की झेंझींवर लाठीचार्ज कुणी केला हा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। माजी महापौर विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरले। निर्णयाचा विषय अजूनही मनपा सभागृहासमोर आलेला नाहीये। विषय सभागृहात मांडून चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येईल। जात पडताळणीसाठी 3 महिन्यांचा अवधी देण्यात आला असं विशाखा राऊत म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरण। सोनाई डेअरी प्रकरणात तुकाराम मुंढेंचं अजूनही मौन कायम आहे। 1 महिना उलटला तरी कारवाईची माहिती देण्यास मुंढेंकडून टाळाटाळ केली जाते। दूध भेसळीचा गंभीर विषयाची माहिती का नाही असा सवाल तुकाराम मुंढेंना केला जातोय। मात्र उत्तर देण्यास तुकाराम मुंढेंकडून टाळाटाळ केली। इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर। ज्या मोमेंटला इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होईल त्यानुसार माहिती देऊ। प्राथमिक काय माहिती सर? प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये अर्धी माहिती द्यायची नसते। तुमच्याबद्दल खूप आदर आहे, नाही, तुमच्या कामाबद्दल आदर आहे। उत्तर जे तुमचे अधिकारी आहेत ना प्रचंड दबाव टाकले जातात माध्यमावरती। आय थिंक आय टूक अ प्रेस। इन्व्हेस्टिगेशन मध्ये कधीही माहिती दिली जात नसते। इन्व्हेस्टिगेशन जाते ते आता नाही सांगू शकत। इन्व्हेस्टिगेशनला वेगळे दोरे असतात, धारे असतात। ओके, त्या दृष्टिकोनच होता सर। यामध्ये सातत्यानं एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते। आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे। आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी। महाराष्ट्रात एफडीए कडून मोकळ्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी पाहायला मिळते। वर्ध्यात खुल्या तेलबंदीचं स्वागत करण्यात आलंय। सर्वसामान्य नागरिकांकडून निर्बंधांचं स्वागत करण्यात आलंय। मात्र साखरेच्या दरवाढीनं सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केलाय।
तेलाबद्दल बोलाल तर ते मला आवडले, म्हणजे सगळ्यांनाच आवडलेलाच आहे तो निर्णय. कारण की तेलाच्या खुल्या तेलामध्ये फारच भेसळ होऊन राहिली होती. आजकाल तर पॅकिंगवरही भरोसा राहिलेला नाही आहे तसा तर. पण त्यातल्या त्यात आता पॅकिंगच्या निर्णयामुळे हा मला आवडलेला आहे. आम्हा सगळ्यांना गृहिणींना तो आनंद वाटत आहे की पॅकिंगचं आता आम्हाला तेलाबद्दल एवढी चिंता नाही राहणार. फक्त की पॅकिंग छोट्या प्रमाणापासून चालू केलेली पाहिजे तुम्ही. मला असं वाटतं की साधारण लोकांचं कसं आहे सर की थोड्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला साखर वगैरे पाहिजे आणि तेल पण कसं प्रत्येक जण मोठ्या पॅकेजमध्ये आणू नाही शकत ना. ते छोट्या छोट्या याच्यामध्ये मला वाटते उपलब्ध जर झालं तर ते कसं आपलं सांसारिक गोष्टीला आवश्यक आहे. साखर पण किती आवश्यक आहे, प्रत्येक गोष्टीला साखरेचं. आणि आता सणासुदीचे दिवस आहे, साधारण लोकांचं कसं प्रत्येक गोष्ट आता कंट्रोलमध्ये वगैरे पण प्रत्येकाला नाही मिळू शकत ना. तर चंद्रकांत दादांच्या कामाचं ऑडिट भोवलंय. राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधीच कापला गेलेला आहे. महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आले. निधी शून्य केलेले अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्याशी संवाद साधले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी. अमोल बालवडकर आपल्या सोबत आहेत. खरं तर हे भारतीय जनता पक्षाचे नेते दाखवतात एक आणि करतात एक. 2017 पासून महानगरपालिकेच्या बजेटमध्ये शिवसृष्टी करण्यासाठी बजेट येते. 1 रुपया खर्च होत नाही, 1 स्क्वेअर फूट त्या ठिकाणी काम झालं नाहीये. या उलट आमच्यासारखा कार्यकर्ता आमच्या प्रभागामध्ये शिवस्मारक बनवतोय. त्याचं काम अर्धवट आहे गेले 5-7 वर्ष. आमच्या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनाही 10 वेळा विनवणी आम्ही केली. त्यांनी त्या ठिकाणी 1 रुपया निधी त्या स्मारकासाठी दिला नाही. आता आम्ही निवडून येऊन त्या ठिकाणी निधी दिलाय. आणि या माझं बजेट शून्य करण्याच्या नादामध्ये त्यांनी शिवस्मारकाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी शून्य केलेला आहे. हा निर्णय आमच्या वरच्या नेत्यांनी घ्यायचा आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार असतील, त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील. आणि पाहूया पुढील महत्वाची बातमी. पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA मंजुरी आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होईल. मुंबईसह MMR रिजनमध्ये भाडेवाढ लागू होणार असल्याचं समजतंय. मुंबईसह MMR रिजनमध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर 2026 पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ मुंबईसह MMR रिजनमध्ये होणार आहे. रिक्षाचं भाडं 1 रुपयाने तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचे भाडे 2 रुपयांनी वाढले आहे. मुंबईसह MMR रिजनमध्ये रिक्षाचे भाडं कमीत कमी पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 26 रुपयांवरून 27 रुपये झाले, तर टॅक्सीचे भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये झालेले आहेत. ऑटो आणि टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात इंधन, वाहन देखभाल आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले. प्रवाशांची मागणी पुन्हा वाढली असली तरी चालकांच्या उत्पन्नावर वाढत्या खर्चाचा ताण आहे. 20 ऑगस्ट रोजी या संबंधीचा परिवहन आयुक्तांनी पाठवलेला प्रस्ताव MMRTA मंजूर केलाय. 1 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार, पालघर या सगळ्या भागांसाठी ही भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे. याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती. हा प्रस्ताव मुंबई रिक्षा टॅक्सी युनियन्सनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये इंधन, वाहनांची देखभाल, दुरुस्ती, विमा हप्ते आणि परवाना संबंधित खर्च यासारख्या वाढत्या परिचालन खर्चाचा उल्लेख करण्यात आला आहे. महत्वाची बातमी. घाणेरड्या पाण्यात भाजी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पवईतील भाजी विक्रेत्याचा हा व्हिडिओ आहे जो व्हायरल झालाय नागरिकांकडून. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय. पवई येथील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक भाजी विक्रेता घाण पाण्यात भाज्या धुताना दिसून येतोय. मुंबईतील पवई येथील या किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांकडून आता संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं मोठी चिंता निर्माण होतीये. पाहूया पुढील महत्वाची बातमी. मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ उरलाय का, असा संतप्त सवाल श्वेता तिवारींनी राज ठाकरे यांना केलाय. तुमच्या समर्थकांचं वागणं पटतंय का? स्वतःला मराठी माणूस म्हणवणं नक्कीच इतकं पुरेसं नाहीये. श्वेता तिवारींचा संतापजनक सवाल आता राज ठाकरेंना आहे. मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्यांना अश्लील भाषेत शिव्या देतात, असा आरोप आता श्वेता तिवारी यांनी केलेला आहे.
आणि हा सवाल देखील राज ठाकरे यांना श्वेता तिवारी यांनी केला आहे. एखाद्या पोस्टवर कोणी रिॲक्ट होतो तो काही पक्षाच्या वरिष्ठांना विचारून रिॲक्ट होत नाही. ते त्याच्या त्या पर्सनल व्ह्यूज असतात किंवा पर्सनल कमेंट्स असतात. आणि दुसरी गोष्ट राहिली पक्षाची. पक्षामध्ये महिलांचा आदर कोणत्या लेवलला कोणत्या पद्धतीने राखला जावा याची चांगली शिकवण दिली गेलेली आहे. त्यामुळे असं कोणीतरी नरेटिव्ह सेट करण्यासाठी. पाहूया पुढील महत्वाची बातमी. पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवल्यानं अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. देवयानी पारंधीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर याबाबत संबंधित विभागाला खुलासा सादर करूनही प्रशासनाची माफी मागूनही माझ्यावर कारवाई केल्याचा अंगणवाडी सेविकेचा आरोप आहे. आम्ही आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना ना आमच्या स्वतःच्या मुलांसारखं जपतो. आणि तुम्ही जर आम्हाला जर हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी भरडा देताय, सांगा ना बरं. ह्या लापशीच्या भरड्याचं प्रमाण असे 1 किलो लापशीला जर पावशेर साखर, ती लापशी गोड होईल का हो? आपले अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी पाहूयात. लडाखमधील कारगिल येथे मिनी मार्ग तपासणी सुरू आहे. नाक्यावर एका तरुणीने आरडाओरडा करत गोंधळ घातला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणीने भारतीय सैन्य दलाचा अवमान केल्याची टीका होऊ लागली आहे. अखेर तिने भारतीय सैन्य दलाची माफी मागितली आहे. बातमी सिल्लोडमधून आहे. सिल्लोडमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आलाय. प्रशासनाचा अनागोंदी कारभार पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद शाळा 7 वर्षांपासून बंद आहे. शाळेच्या नावावर येणारा लाखोंचा निधीचा गैरव्यवहार सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची स्थानिकांची मागणी आहे. आमचं गाव शिरसाळा तांडा येथे मागच्या 7 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा ही बंद आहे आणि ग्रामपंचायतींना त्याच्यावर लाखो निधी काढलेला आहे. आणि त्यानंतर ग्रामपंचायतचं सांगणं असं आहे की तो निधी आम्ही अंगणवाडीवर खर्च करेला आहे, जे की अंगणवाडी पण बंदच असते. फक्त रेकॉर्डनं त्यांनी अंगणवाडी दाखवली आहे, तिथं कुठलंही लाईट नाही, त्यानंतर पाणी नाही, शौचालय नाही, कुठलंही काही व्यवस्था नाही, स्वच्छता नाही. पाहूया पुढील महत्वाची बातमी. कळंब नगर परिषदेत विरोधी पक्षच उरला नाहीये. ठाकरे सेनेचा स्वीकृत नगरसेवकही भाजपात गेलाय. ड्रग्ज प्रकरणात पोलीस कोठडीत असल्यानं मोहसिन मिर्झा या एकमेव नगरसेवकाचा पक्षप्रवेश झालेला नाहीये. बातमी अमरावतीमधून आहे. अमरावतीत विद्यार्थी राजेश बेठेकरचा मृत्यू प्रकरणात राजेशच्या कुटुंबाची गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये धाव आहे. शाळेच्या संचालिकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. राजेशच्या मृत्यूला शाळा जबाबदार असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूला केवळ शाळा आणि शाळेचं प्रशासन जबाबदार आहे. त्याच्यामुळे या महर्षी पब्लिक स्कूलचे संचालक प्रशांत राठी व त्यांचे संपूर्ण संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या शाळेच्या इंग्रजी नामांकित शाळेची मान्यता जी आहे ती रद्द करून त्यातील संपूर्ण विद्यार्थ्याला कुठेतरी स्थानांतर करून किंवा इतर दुसऱ्या शिक्षण व्यवस्था राबवून या शाळेची मान्यता तात्काळ परमनंट व्यवस्था बंद केली पाहिजे. आमची समोरची भूमिका हीच राहील. जर विभाग कुठलाही असू दे, आदिवासी विभाग असू दे, गृह विभाग असू दे, यांनी जर निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा या प्रकरणात केला तर आज आपण या परिवारासहित त्या निवेदन देण्यासाठी आलोय. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. जुहू चौपाटीवर आता कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू आहे. लोकशाही मराठीनं सलग 40 दिवस रियालिटी चेक केलाय. मुंबईकरांना आता लवकरच स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे. याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. पाहूया.
लोकशाही मराठीकडून दररोज जुहू चौपाटीचा रिअलिटी चेक करण्यात येतोय. आजचा 40वा दिवस आहे. आजची परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळते. जुहू समुद्रकिनारी दररोज जो प्रचंड कचरा इथे पसरलेला पाहायला मिळत असतो, तोच कचरा आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, महानगरपालिकेच्या यंत्रणा असतील, यांनी वेगाने कामाला सुरुवात केलेली आहे. याच जुहूच्या प्रसिद्ध अशा समुद्रकिनारी प्रचंड कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत होतं. दररोज या ठिकाणी प्रचंड कचरा होता, परंतु आज हाच कचरा काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय. खरं तर महापौर ऋतू तावडे यांनी देखील जुहू चौपाटीची पाहणी केलेली होती. त्या ठिकाणी स्वच्छ आपल्याला जुहू चौपाटी पाहायला मिळत होती, परंतु या मधल्या भागामध्ये दररोज याच ठिकाणी प्रचंड कचरा असायचा आणि याच मधल्या भागामध्ये आता काहीसा कचरा कमी झालेला पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेकडून जे सतत सांगण्यात येत होतं की आमचे कर्मचारी आम्ही वाढवलेले आहेत, 75 असे दोन्ही शिफ्टमध्ये कर्मचारी काम करत आहेत. लोकशाही मराठीकडून याच ठिकाणी येऊन रिअलिटी चेक करण्यात येत होता, परंतु त्यामध्ये आपल्याला हीच बाब वारंवार लक्षात येत होती की प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असताना पाहायला मिळत होतं. परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर बॉबकेट मशीन असतील, इतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.